आता इथून पुढं आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अधिक जोमाने काम करायचंय. 4 महिने निवडणुकीला आहे, बघता बघता दिवस जातील. त्यामध्ये मी आधीच सांगतो, मुंबईमध्ये ठरेल अजून, पण शक्यता मुंबईमध्ये प्रत्येक वॉर्डची निवडणूक होईल, वॉर्ड वाईज. आणि दुसरीकडं 4चा वॉर्ड राहण्याची शक्यता आहे. काही कार्यकर्ते म्हणतात दादा 2चा राहायला पाहिजे, काही म्हणतात 3चा राहायला पाहिजे. पण मी आत्ताच धनंजयशी बोलत होतो, धनंजयचं म्हणणं 4चा राहायला पाहिजे. प्रत्येकाचे वेगवेगळे मतप्रवाह असू शकतात, तो त्यांचा अधिकार आहे. सांगणं हे तुमचं कर्तव्य आहे. शेवटी अंमलबजावणी करत असताना बहुजनांचा आदर करून आम्हाला पुढे जावं लागतं. आणि त्यामुळं जसे प्रभाग पडतील तसं आपण आपली मानसिकता केली पाहिजे. मग असं केलं तर कसं, तसं केलं तर कसं, काही नाही. कसेही प्रभाग पडू द्या, आपली आपली तयारी अतिशय व्यवस्थित असली पाहिजे. ती सर्व ठिकाणी असली पाहिजे. त्याच्यामध्ये सर्व आमदारांनी, सर्व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि नेतेगणांनी तिथं मार्गदर्शन केलं पाहिजे. मी परवाच पुण्याच्या आणि पिंपरी चिंचवडच्या कार्यकर्त्यांना सांगितलं की दर आठवड्याला वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघात, इथं 8 आणि 3 11 मतदारसंघ आहे, एकेका मंत्र्याला दर आठवड्याला तिथं निवडणुका जवळ यायच्या आत साधारण महिना 1.5 महिन्यामध्ये सगळे मेळावे घ्यायला मी सांगणार आहे. तशा प्रकारचं नियोजन प्रांताध्यक्षांना आम्ही सगळे मिळून त्या बाबतीमध्ये करणार आहोत. आज पुण्याची जबाबदारी काही मान्यवरांच्यावर टाकलेली आहे, त्याच्या देखील पूर्णपणे कार्यकारिणी करायची. काही ठिकाणी काम चांगलं चाललेलं आहे, काही ठिकाणी म्हणावं असं काम चाललेलं नाही. त्याच्यामुळं काही बाबतीमध्ये बदल करावे लागतील. ते पक्षाच्या हिताच्या करता करू, कुणाला नाराज करण्याच्या करता करू. कारण उद्याच्याला शेवटच्या पर्यंत काम झालं किंवा मगाशी मुश्रीफ साहेबांनी सांगितलं तसं पक्ष सदस्य नोंदणीचा कार्यक्रम मोठा हातात घेतला. मोठ्या जिल्ह्यामध्ये 5 लाखाच्या पुढे तर सभा सदस्य नोंदणी झालीच पाहिजे. पुणे, पिंपरी चिंचवड, पुणे जिल्हा मोठा जिल्हा, तिथं जवळपास 10 लाखापर्यंत झाली पाहिजे. नाशिकमध्ये 5 लाख झाली पाहिजे. अशा पद्धतीनं 1 कोटीचं टार्गेट हे आपण ठेवलेलं आहे. आणि त्याकरता सर्व जाती धर्मातल्या लोकांना सभासद करून घेतलं गेलं पाहिजे. तो गरीब असो, तो मध्यमवर्गीय असो, तो डॉक्टर, इंजिनियर किंवा वकील असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही त्यांना विचारलं तर ते आपल्या विचारधारेशी जोडण्याकरता तयार आहे. तुम्ही संपर्क साधला पाहिजे, तो संपर्क आपण साधला पाहिजे. आता खरी लढाई मी पण सांगतोय, बाकीच्यांनी पण सांगितलंय, पुढच्या काही महिन्यामध्ये त्याच्यामध्ये जवळपास राज्यातल्या 28 महानगरपालिका, 25 जिल्हा परिषदा, 285 पंचायत समित्या आणि अनेक नगरपालिका आणि नगरपंचायती. आता आम्हाला उपमुख्यमंत्रीपद, कुणाला मंत्रीपद, राज्यमंत्रीपद, खासदारकी, आमदारकी मिळाली. कार्यकर्ता ज्यांच्या जीवावर आम्ही खासदार, आमदार, मंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यमंत्री झालोय, त्यांना देखील वेगवेगळी पदं मिळाली पाहिजे. त्याच्यातून पण अरे जरा थांबा ना बाबा, भाषणामध्ये व्यत्यय येतोय. तुमचा उत्साह मला लक्षात आलेला आहे. फक्त हा उत्साह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पर्यंत टिकवायचा आहे, जरा दमात घ्या. तर या पद्धतीनं आपल्याला सगळ्यांना जीवाचं रान करून मैदानामध्ये उचलायचं आहे. आणि हे उतरत असताना कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठंच आपण कमी नसतो, प्रयत्न करायचा असतो. प्रयत्नाती परमेश्वर असं म्हटलं जातं. आणि त्याच्यामुळं स्थानिक नेतृत्वाची, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या पातळीवर युती करता येईल का नाही करता येईल, त्याबद्दलचा निर्णय घेतला जाईल. आज आपण आपल्या पद्धतीनं सगळ्यांनी अतिशय मनापासून काम केलं पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेसला कट्टरवाद कुठल्याही परिस्थितीमध्ये मान्य नाही. भविष्यात पण राष्ट्रवादीला कट्टरवाद कदापि मान्य होणार नाही.
हे पण आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी स्वतःला आमच्यासह सर्वांनी झोकून देऊन काम केलं पाहिजे. यावेळेस आपण तरुणींना, महिलांना, शक्तीला संधी मोठ्या प्रमाणावर देण्याचा त्या बाबतीमध्ये प्रयत्न करणार आहोत. आणि म्हणून आपली पक्ष संघटना वाढवण्याच्या करता अधिकाधिक तरुणी, अधिकाधिक माता भगिनी, अधिकाधिक डॉक्टर, वकील, व्यापारी, उद्योजक अशा अनेक घटकांना आपल्याला पक्षात आणायचंय. पक्ष कार्यात आपल्याला सक्रिय ठेवायचंय. यासाठी आपण आज वर्धापन दिनाच्या निमित्तानं ज्यावेळेस आपापल्या भागामध्ये जाल त्यावेळेस हा माझा सांगावा घेऊन प्रत्येक भागातल्या कार्यकर्त्यांच्या पर्यंत पोहोचवा. येणारा काळ राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. मधूनच काही बातम्या सोडल्या जातात की आता निवडणुका झाल्या, आता लाडक्या बहिणींचे पैसे बंद करतील. मी आपल्याला जबाबदारीने सांगतो, जोपर्यंत आम्ही त्या बाबतीमध्ये महायुती सरकारमध्ये काम करतोय तोपर्यंत माझ्या लाडक्या बहिणींचे पैसे आम्ही बंद होऊ देणार नाही. हा शब्द मी आज आपल्या मार्फत देखील महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या लाडक्या बहिणींना देऊ इच्छितो. महिना संपला की ताबडतोब आदिती मला संपर्क साधते, दादा त्या महिन्याचे पैसे द्या, आणि त्या पद्धतीनं आपण त्या महिन्याचे पैसे देण्याचं काम हे करत असतो. ही पण गोष्ट आपण लक्षामध्ये ठेवा. आपल्या प्रत्येकाच्या गावात, आपल्या शहरामध्ये, आपल्या तालुक्यात, जिल्ह्यात, महत्वाचं म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये